मी लिहिलंय की तुम्ही कट्टर हिंदू आहे, मी गुजराती आहे. हा ठळक मेसेज सांगण्याचं कारण आहे. बघा, हा ठळक मेसेज मी त्या लोकांना सांगतो जे मराठी भाषेचा अपमान करतात. मी पण गुजराती आहे ना. आज या महाराष्ट्रामध्ये माझा जन्म झाला, माझे वडील इथे आले, 60 वर्षापासून आमचे वडील इथं राहत आहेत. या महाराष्ट्राने मान दिला, सन्मान दिला, पैसे दिले, सगळं काय दिलं. आणि मग तुम्ही या महाराष्ट्रामध्ये सांगणार की मी मराठी बोलणार नाही, जा मराठी की भाड में, मराठी की तेल लेणे, हे तुम्ही काय म्हणताय. म्हणून मी एक ठळक मेसेज दिलाय की महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी भाषेचा सन्मान तुम्हाला ठेवावाच लागेल आणि अभिमानाने ठेवा. भिवून घाबरून तुम्ही मराठी भाषेचा सन्मान करू नका. तुम्हाला मराठी येत नसेल तर तुम्ही सांगा मला मराठी येत नाही, मी शिकणार, मी बोलणार. अहो, असं बोलला की मराठी माणूस तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल. तुम्ही सांगा मराठी माणसाला मी मराठीला प्रेम करतोय, तो मराठी माणूस तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल. पण जर तुम्ही बोललात की मराठी गई खड्डे में, मराठी गई तेल लेने, मराठी गई भाड में, तर कानाखाली आवाज नक्की येणार. हे मी एक गुजराती म्हणून सन्माननीय राजसाहेबांचा भानुशाली सांग